काय काळू मामा, सरळ टॅबलावर हातपाय पसरून बसल्यात. आम्हाला काय इज्जत आहे का नाही? अहो साहेब, खुर्चीवरच बसलो होतो, पण हातपाय अवघडले म्हणून टॅबलावर बसलो. बर, चौकीला कसं काय येणं केलं? तंटामुक्ती अध्यक्ष आहे मी, कमिटीत आम्ही. माझ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला तुम्ही गुन्हेगारासारखं आणून इथं बसावलंय. काळू मामा, अजिबात जामीन मिळणार नाही ह्याला. रस्त्याने गाड्यांच्या मागं पळताय तिथपर्यंत ठीक होतं. आता तोंडामध्ये कोयते घेऊन गल्ली बोळातनं पळायला लागल्यात. बंड्या खरं आहे का हे? अहो काळू मामा तो खालच्या आळीचा खरजुला गोट्या राणीच्या मागं कोयता घेऊन लागला होता. ऐन वेळेस मी मध्ये पडलो म्हणून राणीचा जीव वाचला. गोट्या गेला पळून आणि या साहेबांनी कारण नसताना मला उचलून आणलाय. गप बसतो का? नाहीतर नसबंदी करून कायमचा आतमध्ये टाकेन बघ तुला. काय साहेब, तुम्ही तर चोर सोडून संन्यासाला शिक्षा देताय. साहेब, तुमच्या असल्या वागण्यामुळे सर्वसामान्यांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडत चाललेला आहे. मला पत्रकार परिषद घ्यायला लागती वाटतं.